मित्रांनो, ई पीक पाहणी नोंदणीसाठी अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2024 पर्यंत. पीक नोंदणी न केल्यास होणारे तोटे. मित्रांनो, आपल्या गावचे तलाठी साहेब यांनी SMS द्वारे परस्पर भेटल्याच्या नंतरही आपल्याला सूचना दिल्या असतील. ई पीक पाहणी करून घ्या चालू वर्षाची. ई पीक पाहणी न झालेल्या शेतकऱ्यांचे तोटे. चालू 2024-25 वर्षाचा सातबारा निघणार नाही. कर्ज प्रकरण करता येणार नाही. नंबर 3, पीक विमा मिळणार नाही. सातबारा क्षेत्र पडीत दिसेल. मित्रांनो, ई पीक पाहणी नाही केली तर सरळ शासन ते शेत पडीत आहे असं दाखवून देईल. सातबारा निगडीत योजनांचा लाभ घेता येणार नाही. खरेदी विक्रीसाठी अडचण येईल. अनुदानासाठी अडचण येईल. भविष्यात नुकसान झाल्यास पिकाच्या नुकसानीचे ई पंचनामे होणार नाहीत. मित्रांनो, आपल्याला माहितच आहे सोयाबीन आणि कापूस याची 5,000 रुपये हेक्टरी मदत मिळत आहे. परंतु कोण्या शेतकऱ्याला मिळत आहे? ज्यांनी 2023 मध्ये ई पीक पाहणी केलेली आहे त्यांचंच नाव त्या यादीमध्ये आहे. त्यामुळे मित्रांनो, ई पीक पाहणी खूप महत्वाची आहे. तरी सर्व खातेदार शेतकरी बंधूंना सूचना करण्यात येते की आपण 15 सप्टेंबर पर्यंत सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करून घ्यावी. मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.